खिशात पैसे नाहीत, पायात चांगले बूट नाहीत आणि हातात साधी हॉकीची स्टिक सुद्धा नाही, पण डोळ्यात एकच स्वप्न की देशासाठी काहीतरी करून दाखवायचे। ही गोष्ट आहे 4 ऑलिम्पिक, 4 वर्ल्ड कप, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारा जगातला एकमेव खेळाडू, भारतीय हॉकीचा रिअल हिरो धनराज पिल्ले यांची। पुण्यातल्या खडकीच्या एका सामान्य तमिळ कुटुंबात जन्मलेला हा मुलगा वडील कामाला असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मैदानावर तुटलेल्या हॉकी स्टिकने हा मुलगा खेळायला शिकला। परिस्थिती बेताचीच होती, पण जिद्द हिमालयासारखी। 1989 मध्ये भारतीय संघात त्यांनी पदार्पण केलं आणि पुढची 15 वर्ष भारतीय हॉकीवर अधिराज्य गाजवलं। अंगात वाऱ्याचा वेग, चपळता आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चकवण्याची हुशारी। हा खेळाडू जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा समोरची टीम धास्तावलेली असायची। 2002च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देणारा हाच तो कॅप्टन कूल। त्यांनी भारतासाठी 400 पेक्षा जास्त सामने खेळले आणि तब्बल 170 गोल डागले। त्यांच्या याच योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न यांसारख्या सर्वोच्च नागरी आणि क्रीडा पुरस्कारांनी त्यांना गौरवलं। ज्यांनी जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, मलेशिया सारख्या देशातल्या मोठ्या मोठ्या क्लबला आपल्या तालावर नाचवलं, ज्यांचं नाव जागतिक हॉकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय, असे धनराज पिल्ले कोणत्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर भारतीय हॉकीचा हा रिअल हिरो पुण्याच्या खडकीमधल्या एका मराठी शाळेत घडलाय। हो, हॉकीपटू धनराज पिल्ले हे मराठी शाळेत शिकलेत।